उद्या महाराष्ट्र केसरी कोण, महाराष्ट्राचा नवीन, तो कळणार आहे 68वा महाराष्ट्र केसरी. माती विभागनं अशा आज कुस्त्या येणार उद्या की महेंद्र गायकवाड विरुद्ध सिकंदर शेख अशी कुस्ती होणार आहे. आणि हे 3 वेळेस कुस्ती होणार. पहिल्यांदा अधिवेशनामध्ये झालेलं आहे, त्यामध्ये महेंद्र गायकवाड विजयी झालेले आहेत. थोडी वादग्रस्त पण कुस्ती म्हणून त्यात चर्चा खूप झालेली, त्यामध्ये पंचांच्या निर्णयानुसार महेंद्र गायकवाड विजयी झालेले आहेत. आणि दुसऱ्या अधिवेशनामध्ये म्हणजे अधिवेशन नाही, ती स्पर्धा होती, छत्रपती शिवराय केसरी होती अहिल्यानगरला, त्यामध्ये महेंद्र गायकवाड विजयी झालेले आहेत. त्यामुळे ह्या कुस्त्या कधी मैदानी झालेल्या नाही, परंतु हीच कुस्ती उद्या परत बघायला मिळणार आहे. माझा जो अंदाज होता, मी बोललो नाही कोणाला, माझा जो अंदाज होता तेच ठरलेला आहे. आणि मला वाटलंच होतं की महेंद्र गायकवाड आणि सिकंदर शेख फायनलला येतील इकडनं मातीतनं, तेच झालेलं आहे. त्यामुळं उंची, ताकद, बोजा याचा महेंद्रांना फायदा होईल का चपळ चित्ता, अतिशय चालाक्ष बुद्धी, ॲक्टिव्हपणा, त्याचा फायदा सिकंदरला होईल, हे उद्याच्या सत्रामध्ये बघायला मिळेल. त्यामुळे हे दोघे आपले आवडते पहलवान आहेत. तुम्हाला माहिती आहे, आपण दोघांचंही कौतुक करतो, मैत्रीपूर्ण दोघांचे संबंध आहे, त्यामुळे दोघांनाही शुभेच्छा. आणि मॅट विभागातनं जयदीप पाटील आणि हर्षवर्धन सदगीर असे असणार आहे. जयदीप पाटील खूप चांगले पहलवान आहे, शांत संयमी. हर्षद सदगीर पण खूप शांत संयमी आहेत. आणि योगायोग बघा, 2 गंगावेश, 2 आंतरराष्ट्रीय कुस्ती संपू. परत एकदा या कुस्ती क्षेत्रात ठासून पहलवानांनी सांगितलं की कुस्ती क्षेत्रामध्ये माती विभागातनं, मॅट विभागातनं ह्या दोन्ही तालमीचं नाव आहे. बाकी पण तालमी चांगले आहेत, परंतु योगायोगानं हे दोन्ही तालमीचे 2-2 मल्ल आलेले आहेत. हर्षवर्धन सदगीर महाराष्ट्र केसरी, त्यांचा अनुभव आहे, फिट आहेत. तसे जयदीप पाटील हे पण चांगले आहेत. त्यामुळे ह्या कुस्त्या खूप चांगल्या होणार आहेत. उद्या मॅटवरनं 1 जण येणार आहे, मातीवरनं 1 जण येणार आहे आणि त्यांच्या कुस्त्या असणार आहे. त्यामुळे ह्या 4ही पहलवानांना आपल्या चॅनलच्या माध्यमातून शुभेच्छा. आणि हे असे लॉट्स असणार आहे. उद्या तुम्ही बघा सायंकाळच्या सत्रामध्ये महाराष्ट्राचा नवीन महाराष्ट्र केसरी कोण जो होईल त्यांना आपल्या चॅनलच्या माध्यमातून शुभेच्छा. धन्यवाद.